महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आहे। यावेळी टीईटी परीक्षा 15 मार्च 2024चा सुधारित संच मान्यता आदेश, शिक्षकांची पदोन्नती, शालेय माहितीचा वार शनिवार, उपक्रमाची अंमलबजावणी तसेच शालेय पोषण आहार आदी विषयांबाबत निवेदन सादर करण्यात आले। बुधवारी 29 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, जिल्हाध्यक्ष सुनील वाघ, जिल्हा सरचिटणीस संदीप अप्पा जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षक संचालकाची पुणे येथे भेट घेतली। शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा स्वतंत्र, लवकर आणि ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी संघटनेने यावेळी केली आहे। त्यावर हा विषय शिक्षक संचालनाच्या कार्यक्षेत्रात नसून शालेय शिक्षण विभागाच्या विचारधारीत असल्याचे शिक्षक संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले। याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री व शासन स्तरावर होणार असून संघटनेने शासनाकडे पाठपुरावा करा असे त्यांनी सांगितले। 15 मार्च 2024 रोजीच्या सुधारित संच मान्यता आदेशामध्ये दुरुस्ती करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे हा विषय शिक्षक संचालनाच्या अधिकारात राहिलेला नसल्याने गोसावी यांनी स्पष्ट केले आहे। यावर शिक्षण मंत्री या विषयावर सकारात्मक असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले असता याबाबत आपल्याकडे अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत विचारणा करण्यात आली असता शालेय शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा सुरू असून दोन्ही विभागांची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम आदेश लवकरच निर्गमित करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे। शालेय माहितीचा वार शनिवार या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबतही शिक्षण समितीने लक्ष वेधले। अनेक शासकीय कार्यालयांना शनिवारी सुट्टी असल्यामुळे ऑनलाईन माहिती सादर करणे शक्य होत नाही। तसेच काही जिल्हा परिषदांची आयुक्तांच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी केलेली नसल्याचे शिष्टमंडळाचे सांगणे आहे। यावर शनिवारी ऑनलाईन माहिती देता येईल तर ऑफलाईन माहिती सोमवारी सादर करता येईल। तसेच जिल्हा परिषदांमार्फत गट शिक्षणाधिकारी कार्यालयांना आवश्यक सूचना दिल्या जातील असे शिक्षक संचालकांनी आश्वासन दिले। शालेय पोषण आहाराचा पुरवठा रखडल्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून पुढील 3 ते 4 दिवसात पोषण आहाराचा पुरवठा सुरू होईल अशी माहिती शिक्षक संचालकांनी दिली आहे। या शिष्टमंडळात जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब लांधी, जिल्हा कोषाध्यक्ष सुनील लोणरकर, संपर्क प्रमुख सचिन हिलाल, राजेश दुर्गाडे, संतोष राक्षे, राजेंद्र शेळकंदे, नितीन सलगरे यांच्यासह शिक्षक समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते। ही माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी दिली असून राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे।